सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महायुतीतील मंत्र्यांच्या विरोधात धुळ्यात ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला घेण्यासाठी विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले, तर दुसरीकडे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आता धुळ्यात ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये भ्रष्ट मंत्री असलेल्या गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यासह विविध वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांचे फडणवीस सरकारने तात्काळ राजीनामे घ्यावे यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले। शहरातून या भ्रष्ट मंत्र्यांचे विविध पोस्टर जळगाव शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। तसेच मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट यांच्या पोस्टरला शेण मारून तीव्र निषेध या मंत्र्यांचा यावेळी करण्यात आलाय। शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री, एक पत्ते खेळतो, दुसरा आईच्या नावाने बाया नाचवतो, तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये ठेवून म्हणतो बापाचा पैसा आहे। हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत, चौथा खानदेशातला गुलाबी महाजन, हनी ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आज राज्यभर शिवसेनेच्या वतीने आंदोलन। मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं, काही परिणाम झालेला नाही। मुख्यमंत्र्यांना सांगितलं, काही परिणाम झालेला नाही। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा, महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या दरबारात आलेलो आहोत। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे।